महिलांनी हातचलाखीने तरुणाच्या बॅगेतील 1,49,000 रुपये लंपास केल्याची घटना येवल्यातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये घडली आहे। शेतीच्या कामासाठी हा तरुण पैसे काढण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शनी पटांगण परिसर येवला येथे आला होता। या तरुणावर पाळत ठेवत या दोन महिलांनी बँकेतच ही चोरी केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। तालुक्यातील धुळगाव येथील तरुण शुभम दत्तात्रेय बोडके हा स्टेट बँक ऑफ इंडिया येवला शाखेत पैसे काढण्यासाठी आला होता। यावेळी त्याने 1,49,000 रुपये आपल्या खात्यातून काढून आपल्या आईच्या खात्यात टाकण्यासाठी पुन्हा कॅश काउंटरवर गेला असताना पाठीमागून सलवार कुर्ता घातलेल्या दोन महिलांनी हातचलाखी करत शुभमच्या बॅगेवर ओढणी टाकली व हातोहात बॅगेतील 1,49,000 रुपयांची रक्कम काही क्षणात लंपास केली। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून येवला शहर पोलीस ठाण्यात या दोन अज्ञात महिलांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। येवला शहर पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे या महिलांचा शोध घेत आहेत। पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।